इतरांच्या भावनांची जाणीव ठेवणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तींच्या भूमिकेशी एकरूप होणे म्हणजे काय? बघा, इतरांच्या भावनांची जाणीव ठेवणे व दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. काय म्हणता येईल बरं याला? आत्मभान, अभिप्रेरण, सहसंवेदना की नियंत्रण. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी याला म्हणतात सहसंवेदना. ओके, काय म्हणतात? सहसंवेदना. बघा, दुसऱ्याच्या भावना या ठिकाणी लक्षात घेणे यालाच काय म्हणतात? सहसंवेदना असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 सहसंवेदना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याचं स्पष्टीकरण समजूया. बघा विद्यार्थी मित्रो, सहसंवेदना म्हणजे इतरांच्या भावनांची व संवेदनाची जाणीव असणे, दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसऱ्या व्यक्तींच्या मतासोबत एकरूप होणे, तसेच इतरांबद्दल सहृदय भावना असणे. त्यानंतर आत्मभान जे होतं. ओके, आत्मभान म्हणजे काय? तर स्वतःच्या भावना ज्यांनी स्वतःची अभिरुची आणि मर्यादा जी आहे बलस्थाने ओळखणे, हे झालं आत्मभानाचं. त्यानंतर अभिप्रेरण. आता अभिप्रेरण कशाला म्हणायचं बरं? बघा, अभिप्रेरण कशाला म्हणायचं? काय असतं अभिप्रेरण? तर विद्यार्थी मित्र, अभिप्रेरण म्हणजे काय? तर या ठिकाणी अभिप्रेरण म्हणजे स्वतःला जे कार्य करायचं आहे. ओके, बघा, अभिप्रेरण म्हणजे काय? कार्यप्रवृत्त करणारी शक्ती होय. याचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे अंतर्प्रेरणा, दुसरं म्हणजे बाह्य प्रेरणा. आता उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यक्तिगत जो आहे देण्याचा त्याग करणे, त्यासंबंधी धडपड करणे आणि सतत आशावादी राहणे याला अभिप्रेरण असे म्हणतात. आता नियंत्रण म्हणजे स्वतःवर व स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवणे. बघा, स्वतःवर स्वतःच्या भावनावरती नियंत्रण ठेवणे. स्वनियंत्रणासाठी आत्मविश्वास निर्माण होणे आवश्यक असतो आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतपणे विचार करणे, कृती करणे हे खूप जरुरी असतं. असे चारही पर्याय या ठिकाणी आपण समजून घेतलेले आहेत विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, व्हिडिओला काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे.